छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली पायवाट, मल्हारी मार्तंड श्री खंडेरायाचं दर्शन, भोवताली हिरवाईने नटलेली डोंगररांग, हेच समीकरण जुळवायला आज मी पोहोचलो धायरीतील खंडोबा टेकडीवर। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। मंडळी, आज आपण आलो आहोत धायरी येथील खंडोबा टेकडी येथे। तर शिवकालीन ही टेकडी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही टेकडी आहे। खूप मोठा इतिहास आहे या टेकडीचा। तर या टेकडीबद्दल जेवढी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। तर चला माझ्यासोबत खंडोबा टेकडीच्या सफरीवर। खंडोबा टेकडीवर येण्यासाठी पुणे शहरातील सिंहगड रोडवर असलेल्या धायरी गावात तुम्हाला यावं लागेल। धायरी गावात येताच मारुती मंदिर क्रॉस करून रायकरमळ्याकडे जाणारा हा रस्ता तुम्हाला खंडोबा टेकडीवर घेऊन जाईल। या टेकडीवर खंडोबाचे मंदिर असल्यामुळे या टेकडीला जय मल्हारगड असंही नाव आहे। या टेकडीवरील खंडोबा देवस्थानामुळे धायरीला खोबरसट यात्रेची ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे। ही यात्रा दरवर्षी पौष महिन्यामध्ये होते। तर मित्रांनो, या बाजूने आता आपण आलोय आणि जेव्हा आपण वर निघालोय तेव्हा तुम्हाला इथे एक बघा पाण्याची टाकी दिसेल। इथे एक बोर्ड पण लावलेला आहे खंडोबा मंदिराकडे। चला तुम्हाला मी तो बोर्ड दाखवतो। या रस्त्याने आपल्याला सरळ वर जायचंय। आज तो रस्ता आहे जो आपल्याला खंडोबाच्या माळावर घेऊन जातो। या पाठीवरनं तुम्हाला लक्षात येईल की पुढे कुठे जायचंय। त्या पाण्याच्या टाकीपासून मी आता थोडंसं पुढे आलोय वर। तर या रोडवर जाताना तुम्हाला 2-3 असे टप्पे आहेत जिथे तुम्ही गाडी लावू शकता। तर वर आल्यानंतर हा एक असा टप्पा आहे जिथे एक हा छोटासा वजन काटा आहे। तिथे तुम्ही गाडी लावून वर पुढचा जो ट्रेक आहे तो आपला कंटिन्यू करू शकता। फक्त गाडी लावताना एक अशी जागा बघा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही। तर ही एक चांगली जागा आहे जिथे आपण कार लावू शकतो। आणि माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही तो जो आहे तो खंडोबाचा डोंगर आहे। इथून पुढे मी आता वर चालत जाणार आहे। इथे आता आपण आपली गाडी लावली आहे। इथे पण बऱ्याच लोकांनी त्यांचे 2 व्हीलर लावल्यात। तर आता हळूहळू गर्दी वाढेल। थोडं मी सकाळी लवकर आलोय, पण तुम्हाला हवं तर तुम्ही 2 व्हीलर वर पण घेऊन जाऊ शकता जिथून की आपला ॲक्च्युअल ट्रेक चालू होतो। ते डिपेंड्स आहे की तुम्हाला किती चालायचं त्याच्यावर आहे। सकाळी असलेला वातावरणातला गारवा व आजूबाजूचा निसर्ग मनाला नीरव शांतता देत होता। मित्रांनो, खूप भारी वातावरण आहे इथं। आज रविवार आहे। बरीचशी मंडळी येथे आली आहे ट्रेकिंगला आणि जाणार हा रस्ता तो वर जो दिसतोय तो आहे आपला खंडोबाचा डोंगर। पाऊस नाही आज। सकाळी मी जेव्हा निघालो तेव्हा होता थोडा पाऊस, पण आता तरी नाहीये। बऱ्यापैकी ऊन पडलंय। तर वर गेल्यावर अजून आपल्याला चांगले नजारे पाहायला भेटतील। खूप छान मंदिर आहे वर। धायरीतील ही डोंगररांग पुढे जाऊन सिंहगडाच्या मुख्य डोंगररांगेला मिळते। शिवकाळामध्ये सिंहगड किल्ल्यावर जेव्हा शत्रूचा वेढा असायचा त्यावेळी स्वराज्याचे मावळे याच वाटेचा उपयोग गुप्तवाट म्हणून करायचे। एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालात शास्तेखानाची बोटे छाटली त्यावेळी महाराज
गुप्तपणे सिंहगडावर पोहोचले. त्यावेळी जाण्यासाठी त्यांनी हाच मार्ग वापरला होता अशी माहिती उपलब्ध आहे. टेकडीवर जाण्यासाठी काही अंतरापर्यंत या अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्या चढून पुढे वर आल्यावर हा सुंदर इंद्रधनुष्य पाहायला मिळाला. वाटेत असणारी ही दाट वनराई ट्रेकिंगचा अनुभव अजून सुखद करत होती. पुढे आल्यावर ही थोडी खडी चढाई आता आपल्या स्वागताला उभी होती. साईडला लावलेल्या रेलिंग्स बारमुळे ती थोडी सोपी होत गेली. खडी चढाई पूर्ण झाल्यावर या पठारावरून खंडोबा मंदिर दिसू लागलं होतं. आता वेळ आली होती श्री मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या दर्शनाची. पुढे आलो व मंदिरात प्रवेश केला. धायरीतील ग्रामस्थ श्री धर्माजी बापूरावजी माळी यांनी शके 1612 मध्ये मार्गशीर्ष मासात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मजकुराचा शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर पाहायला मिळतो. धायरी गावातील गावकरी मंडळींनी पुढाकार घेऊन या टेकडीवर विजेची व पाण्याची सोय गेल्या काही वर्षापूर्वी केलेली आहे. तसेच या टेकडीवर दर रविवारी वृक्षारोपणाचं कामही काही मंडळीच्या पुढाकाराने चालू असतं. धायरीमध्ये होणाऱ्या खुबरषष्ठी यात्रेनिमित्त हजारो भाविक त्या यात्रेत इथे दर्शनासाठी येतात. मित्रांनो, दर्शन करून आता मी जस्ट बाहेर आलोय. वारा सुटला अचानक, थोडा मध्ये पाऊस पण येऊन गेला.
मंदिराच्या भोवताली अशी बरीचशी प्राचीन टाकी आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराची मागची बाजू ही डोंगर रांग सिंहगड किल्ल्याच्या डोंगर रांगेला कशी जोडलेली आहे याची प्रचिती देते. मित्रांनो, हीच ती डोंगर रांग आहे जी कात्रज टू सिंहगड जो ट्रेक आहे त्या ट्रेकच्या रस्त्याला जाऊन मिळते. इकडनं पुढं गेलं की खाली 5 टाकी पण एक आहे पांडवकालीन, आणि नवरा नवरीची खिंड पण आहे इकडून खाली गेल्यानंतर. या ठिकाणाहून दिसणारा हा सुंदर नजारा कॅमेऱ्यामध्ये कैद केला. पुणे बँगलोर महामार्गावर असणारा हा दरीपूलही इथून खूप छान दिसत होता. पुन्हा थोड्या वेळाने पावसाच्या सरी भेटीला यायला सुरुवात झाली. पावसाने थोडी उघडीक दिली, त्यामुळे माझ्यासह बऱ्याच पर्यटकांनी परतीची वाट धरली. या वर्षीच्या खोबरषष्ठी यात्रेमध्ये याच श्री खंडेरायाच्या दर्शनाला पुन्हा यायचं या निश्चयाने मी गड खाली उतरलो. मित्रांनो, जय मल्हारगडाची ही सफर तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा.